आपल्याला त्रिकोण काढायचे आहे. त्यासाठी वेगवेगळ्या रचना दिल्या आहेत. पहिली रचना बघा, त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढा. तीनही बाजू दिलेल्या आहेत त्रिकोणाच्या आणि मग त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, त्रिकोण काढायचं. बघा सराव संच आहे 2. खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण. उदाहरण आहे, त्रिकोण एबीसी मध्ये AB 5.5 सेंटीमीटर आहे, BC 4.2 सेंटीमीटर आहे आणि AC 3.5 सेंटीमीटर आहे. आपल्याला हा त्रिकोण काढायचा. तर सगळ्यात मोठा कोण आहे 5.5, तो आपण इथे खाली काढूया. 5.5 काय केली आपण, एक रेषा काढली, तिचं नाव काय आहे AB. लगेच त्याचं माप आपण लिहून घेऊयात 5.5. आता काय आहे BC. BCचं माप किती आहे 4.2. आता डायरेक्ट पट्टीने नाही काढायचं. काय करायचं, कर्कटक घ्यायचं. कर्कटक मध्ये 4.2 इतकं अंतर घ्या. ठीक आहे, घेतलं आणि त्यांनी काय करा, एक कंस टाका. थोडासा मोठाच ठेवायचा. ठीक आहे, आपण AB पण काढला, BC पण त्याचे 4.2 चा कंस काढला. आता काय काढायचं आहे आपल्याला AC. AC काय आहे 3.5. 3.5 इतकं काय करू आपण अंतर घेऊया आणि काय आहे तो AC. म्हणजे तो कुठे ठेवणार आपण A वर ठेवणार आणि इथे काय करणार आहे कंस काढणार. ठीक आहे, दोन्ही कंसांचे छेदनबिंदू आपल्याला मिळाले आणि मग ते काय करायचं आपल्याला जोडायचे. किती आहे 4.2 आणि ही बाजू किती आहे 3.5. अशा पद्धतीने आपण त्रिकोण काढला. काय केलं, पहिल्यांदा सगळ्यात मोठी बाजू आहे तो पाया घेतला AB. मग काय केलं, दुसरी बाजू घेतली, किती आहे ती 4.2. तेवढं कर्कटक मध्ये अंतर घेतलं. BC आहे म्हणून B पॉइंट आपल्याला इथे दिसतो आहे, त्यातला एक तिथे ठेवलं. त्याने काय केलं, एक कंस टाकला. नंतर AC 3.5 आहे, तेवढं कर्कटक मध्ये अंतर घ्या, A वर ठेवा, तेवढा कंस टाका, छेदनबिंदू मिळेल, तीन बाजू जोड. झाला आपला त्रिकोण. त्यानंतर बघा, पाया 5 सेंटीमीटर आणि उरलेल्या प्रत्येक भुजाची लांबी 3.5 सेंटीमीटर असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. समद्विभुज म्हणजे काय, एखाद्या त्रिकोणाच्या 2 बाजू काय पाहिजे सारख्या आणि तिसरी बाजू वेगळी. ठीक आहे, आता पाया त्यांनी दिलेला आहे, आपण पाया काढू 5 सेंटीमीटर. ठीक आहे, त्याला आपण काहीतरी नाव देऊ, समजा QR. त्यांनी नाव नाही दिले तर आपण आपल्या मनाने देऊ Q. ठीक आहे, किती आहे तो आणि दोन्ही उरलेल्या भुजांची लांबी किती आहे 3.5. कर्कटक मध्ये 3.5 इतकं अंतर घ्या. ठीक आहे, दोन्ही भुजा आहेत त्यामुळे आता अंतर बदलायचं नाही. Q वर ठेवलं, इथे कंस टाकला, R वर ठेवला, इकडे कंस टाकला. ठीक आहे, इथे आपल्याला छेदनबिंदू मिळाला आणि काय करा सरळ असं जोड. त्याला नाव देऊ P आणि माप लिहू 3.5 आणि हा 3.5. समद्विभुज आहे. अशा पद्धतीने आपण त्रिकोण काढले. ठीक आहे, काय केलं, आपल्याला पाया दिलेला होता आणि उरलेल्या 2 भुजांची लांबी दिलेली होती आणि समद्विभुज त्रिकोण काढायला लावले होते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण तो काढला. त्यानंतर आता बघा, बाजू 6.5 सेंटीमीटर असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना. तर तुम्ही म्हणाल की इथे 3 बाजू दिलेल्या नाहीये, फक्त एकच बाजू दिलेली आहे आणि त्रिकोण काढायचा कसं काढायचं. पण त्यांनी इथे काय म्हटलेलं आहे, समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे काय, ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजू काय असतात सारख्या असतात, त्यांना समभुज त्रिकोण असं म्हणतात. बघ 6.5 आधी आपण काय करू, पाया काढू. नाव देऊ समजा YZ 6.5 आणि उरलेल्या दोन्ही बाजू किती आहे 6.5. काय करू, कर्कटक मध्ये 6.5 इतकं अंतर घ्या, कंस टाका, Z वर ठेवा, कंस टाका, इथे तुम्हाला काय मिळणार छेदनबिंदू, सरळ रेषेत खाली जोड. आपल्याला समभुज त्रिकोण मिळाला. त्यावरती आपण नाव देऊ X. ठीक आहे,
अशा पद्धतीने आपण ह्या त्रिकोणाची रचना केली. काय केलं, समभुज त्रिकोण होता म्हणजे तिन्ही बाजूंची लांबी सारखी आहे 6.5. आधी पाया काढला, नंतर कर्कटक मध्ये 6.5 इतकं अंतर घेतलं, y वर टोक ठेवलं, इथे एक कंस टाकला, तेच अंतर ठेवून z वर एक टोक ठेवलं, कंस टाकला, छेदनबिंदू मिळाला आणि ते काय केले आपण जोडले. अशा पद्धतीने आपण हे त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण आणि दोन बाजू आणि एक कोन दिलेला आहे, त्यावरून आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. सराव संख्या आहे 3. पहिलं उदाहरण बघा, खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. ठीक आहे, चला पहिलं उदाहरण बघा. त्रिकोण MAT मध्ये MA ची लांबी दिलेली आहे 5.2 सेंटीमीटर. माप कोन A बरोबर आहे 80 अंश आणि AT ची लांबी दिलेली आहे 6 सेंटीमीटर. त्रिकोण काय करायचा आहे, आपल्याला काढायचा आहे. बघ आता हे कोन दिलेले असतात, ज्या त्रिकोणांची रचना आपल्याला करायची आहे, बाजू 2 आणि 1 कोन दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघताना काय बघायचं आधी की हा A जो आहे म्हणजे कोन आहे जो दिलेला तो बरोबर आपल्या खालच्या पायाला आला पाहिजे, कारण वरती मध्यांतरी आपण कोन मापक ठेवून कोन काढू शकत नाही, तो आपल्याला पाया पाहिजे. तर इथे A आहे, तसं पाहायला गेलं तर इथे पण A आहे आणि इकडे पण आहे, त्यामुळे तुम्ही कोणतीही बाजू पाया घेऊ शकता. पण आपण काय करू, समजा आता ही MA ही बाजू काय करू, पाया घेऊ. ठीक आहे, 5.2 त्याला नाव देऊ लगेच MA 5.2. काय घेतली आपण, बाजू घेतली. त्यानंतर A चं माप दिलेलं आहे आपल्याला, किती आहे ते 80. इथे काय करणार आपण, कोन मापक ठेवणार. मग असे सांगितल्याप्रमाणे इथे कोन मापक ठेवलंय आपण, समजा बाजू कुठे आहे, इकडे आहे, इकडे पुढे वाढणार आहे, म्हणून आता इकडून सुरुवात करायची मोजायला सुरुवात केली 80 पर्यंत इथे येणार, बरोबर इथपर्यंत येणार. ही सरळ बाजू आपण काय करू, A ची खाली जोडू, थोडीशी वरती वाढवली तरी ही आहे कोन A काढला आपण, किती आहे तो 80 अंशांचा. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, AT ची लांबी किती आहे 6. मग काय करा, कर्कटक मध्ये 6 सेंटीमीटर इतकं अंतर आहे. ठीक आहे, AT आहे त्यामुळे M चा काही संबंध नाही. या A वर काय करा, ते एक टोक ठेवा आणि पेन्सिलने काय करायचे, एक कंस टाका, छेदनबिंदू मिळाला आपल्याला आणि मग तो काय करा इकडे जोड. ची लांबी किती आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे, MAT अशा पद्धतीने आपण हा त्रिकोण काढला. काय केलं, आपल्याला दोन बाजू आणि एक कोन माहिती होता, आणि खाली पाया काढून घेतला, मग तो कोन काढला, मग दुसऱ्या बाजूला काढली, ती आपण काय केली, जोडली. अशा पद्धतीने आपण हा त्रिकोण काढला. ठीक आहे, त्यानंतर बघा त्याच्यातच दुसरं उदाहरण आहे. त्रिकोण FUN मध्ये FU 5 सेंटीमीटर आहे, UN 4.6 सेंटीमीटर आहे, तर U ची लांबी काय. ठीक आहे, तर काय करू आपण, पहिल्यांदा FU ते आहे तो 5 सेंटीमीटर. लगेच आपण त्याला नाव देऊयात, सेंटीमीटर. त्यानंतर आता एक कोन काढून घेऊ, बरोबर U हा कोन आहे, इथे कोन मापक ठेवलं, या साईडला बाजू आहे त्यामुळे इकडून मोजून जाणार आणि आपण 110 चा इथे मापा येणार, 110 झाल्यानंतर लाईन वरती आपण वाढवू शकतो. त्यानंतर काय करणार, UN आहे किती आहे 4.6, कर्कटक मध्ये 4.6 इतकं अंतर घ्या आणि एक टोक काय करा, U वर ठेवा आणि इथे कंस टाका, छेदनबिंदू मिळाला आणि मग तो F सोबत असा जोड. त्याला नाव देणार आपण, त्याची लांबी किती आहे 4.6 सेंटीमीटर. हा कोन किती आहे 110. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा FUN काढला. नंतर बघा तिसरी रचना आहे, दोन कोन आणि त्यांनी केलेली समाविष्ट बाजू दिली असता त्रिकोण काढणे. दोन कोन दिले आहे आणि एकच बाजू दिलेली आहे,
त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोण काढायचा. सराव संच आहे 4. खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण. पहिलं उदाहरण आहे त्रिकोण SAT मध्ये AT आहे 6.4, A 45 अंश आणि T किती आहे 105 अंश. त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. तर पहिल्यांदा काय आहे, खाली आपल्याला AT ची लांबी दिलेली आहे बघा, किती आहे 6.4. ती आपण काढून घेऊयात. 6. आपण नाव देऊयात लगेच AT 0.4 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आहे A, हा कोण काढायचा आहे, किती आहे 45. A कुठे आहे, इथे. इथे आपण असं बरोबर कोनमापक ठेवू. तर कोनमापक ठेवल्यावर बाजू इकडे आहे, त्यामुळे सुरुवात कुठून करणार मोजायला, शून्यापासून इकडे. आपल्याला 45 काढायचा आहे, म्हणजे तो साधारणतः आपल्या इथे बरोबर 45. आपण तो पुढे काढू शकतो. त्यानंतर आहे T, किती आहे 105. T इथे आहे. इथे आता बघा कोनमापक ठेवून आता इकडून मोजायला सुरुवात करणार का, नाही. कोनमापक इकडे ठेवलं, बाजू इकडे वाढते आहे, इकडे मोजायला सुरुवात करणार. A जो होता तर आपण ह्या साईडने मोजायला सुरुवात केली अशी. आता T आहे तो ह्या साईडने मोजायला सुरुवात करा. 110 आपल्या येणार इथे. ठीक आहे. असा जोडला. माझ्याकडनं थोडस इथे पट्टी नसल्यामुळे वाकडं होत आहे. हा आपला छेदनबिंदू मिळाला. ठीक आहे. कोणांची माप आहे ते लिहून घेऊ. 45 अंश 10 अंश. ठीक आहे. त्याला नाव काय देणार आपण इथे, SAT. हा आपण त्रिकोण काढला. 2 कोन आणि एक बाजू माहित असताना हा त्रिकोण आपण इथे काढलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यातलं दुसरं उदाहरण थोडस वेगळं आहे उदाहरण. त्रिकोण EG मध्ये EG आहे 6 सेंटीमीटर आणि F चं माप दिलेलं आहे 65, G चं माप दिलेलं आहे 45. आता आपल्याला फक्त ही एकच काय दिलेली आहे, बाजू दिलेली आहे बघा EG. ही किती आहे आपल्याला 6 सेंटीमीटर. आधी आपण एक तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतो. 6 सेंटीमीटर आहे, याचं नाव आहे EG. आता आपल्याला 2 कोन त्यांनी दिलेले आहेत, पण एक आहे G आपण इथे काढू शकतो. म्हणजे समजतंय, हा G हा कोण आहे तो आपण असा इथून असा सरळ काढू शकतो. पण F कोण कुठे घेणार, कोणाला माहितीये F इथे आहे, इथे आहे, इकडे आहे, इकडे आहे, कुठे आहे माहिती का आपल्याला F कुठे येऊ शकतो, नाही. मग आता काय करणार, हे उदाहरण थोडस वेगळं आहे. याच्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागणार आहे, तिसरा जो कोण आहे तो आधी आपल्याला शोधून घ्यावा लागणार. तिसरा कोण कसा शोधणार, आपल्याला माहिती आहे त्रिकोणांच्या 3 कोणांची बेरीज किती असते 180. 2 कोण माहिती आहे, तिसरा कोण आपण शोधू शकतो. बरोबर, आपण लिहूया आधी. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज असते 180 अंश असते. ठीक आहे. असणार कोण E अधिक कोण F अधिक कोण G बरोबर 180 अंश. आपल्याला कोण E शोधायचा आहे, कारण खाली EG आहे ना, G माहिती आहे पण E नव्हता माहिती, म्हणून E असाच ठेवू. F किती आहे 65 अंश आहे आणि G किती आहे 45. ठीक आहे, बरोबर 180. हे आता आपण सोडवूया, दोघांच्या आधी बेरीज करू. 10 अंश बरोबर 180. कोण E बरोबर किती येणार मग, त्याला बरोबर. आता आपण त्रिकोण काढू शकतो. तर E किती आलेला आहे 70. ठीक आहे. EG ची लांबी किती आहे 6, जे आपण इथे काढली. EG आहे 6,
सेंटीमीटर. ठीक आहे. जी चं माप किती आहे 45. जी वर आपण इथे आता काय करू, कोन मापक असं ठेवलं. मोजायला सुरुवात कुठून करणार, ही साईड इकडे आहे पुढे म्हणून इथे सुरुवात करणार. इथे आपला येणार 45. त्यानंतर आता ई चं माप आपण काढलेलं आहे, किती आहे तो 70. इथे आपण कोन मापक ठेवणार. तर मोजणार कुठून, ही बाजू इकडे वाढते म्हणजे इथून मोजत गेलो आपल्याला 70 इथे मिळणार साधारण. इथे इथे हे बिंदू काय झाले, छेदन बिंदू आहे, तोच असा असणार आपला झाला. ई एफ जी आपल्याला कोन मिळाला. जेवढे कोन आहे त्यांचे माप आपण इथे देऊया. 45 हा किती होता 65. बघा थोडंसं वेगळं होतं उदाहरण, कारण आपल्याला एक बाजू दिलेली आहे पण त्या दोन्ही बाजूंवरचे कोन माहिती नव्हते, म्हणून आपण त्रिकोणांच्या तिन्ही कोणांच्या बेरीज नुसार काय केलं, आपण तो कोन ई हा कोन सापडला आणि मग असं त्रिकोण आपण काढू शकतो. त्यानंतर बघा चौथा आहे कर्ण आणि एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण. कर्ण आणि एका बाजूची लांबी दिलेली आहे. सराव संच आहे 5. खाली दिलेल्या मापांवरून उदाहरण बघा. त्रिकोण MAN मध्ये MAN बरोबर 90 अंश आहे, AN बरोबर 8 सेंटीमीटर आहे, MN बरोबर 10 सेंटीमीटर आहे. त्रिकोण काय करायचा आहे, काढायचा. बघा काटकोन त्रिकोण 90 म्हणजे काय असतो, काटकोन त्रिकोण. तर तुम्ही म्हणाल इथे काय आहे, MAN असा कोन दिलेला आहे, मग नेमका घ्यायचा कोणता, तर काय आहे फक्त हा सेंटर मधला जो असतो ना, म्हणजे काय असणार A, म्हणजे हे A चं माप काय असणार 90. तर A चं माप 90 आहे म्हणजे बरोबर इथे काय आला पाहिजे, तो A आला पाहिजे. ठीक आहे. आता A आपण एक तुम्हाला सांगतो, इथे काटकोन त्रिकोण काढ, इथे A आला पाहिजे कारण A काय आहे 90 अंश आहे त्यांनी दिलेला आहे. मग A पासून खालची रेषा कोणती येणार, आता MN तर काढू नाही शकत आपण खाली, म्हणजे खालची कोण येणार AN असणार. असं हे ठरवायचं खालची बाजू कोणती घ्यायची, नाही तुम्ही MN काढायला आधी खाली परत विचार करून बसाल की अरे A कुठे घ्यायचा, वरती कुठे शोधणार, कसा काढणार, बरोबर, मग चुकतात. त्यापेक्षा काय करायचं, आधी बघायचं कोण कोणता आहे. कोण कोणता आहे A. आपण समजा एक छोटीशी डायग्राम काढली, नंतर हळूहळू पुसून टाका. इथे A नाव द्या, तुम्हाला समजेल की इथे जर A आहे तर म्हणजे इथे काय घ्यावं लागणार आपल्याला N, कारण AN ही बाजू आपल्याला दिलेली आहे. इथे AN आता आपण काढून घेऊ, किती आहे ती 8 सेंटीमीटर. त्याला नाव देऊ AN 8 सेंटीमीटर. A तर माहिती आहे आपल्याला, आता तो 90 आहे. काय आहे तो 90. कोण पण काढला, ही बाजू काढली. आता MN चं माप काढायचं. MN किती आहे 10. डायरेक्ट आपण पट्टी ठेवून नाही काढू शकत कारण माहित नाही आपल्याला कुठे जाणार आहे. मग काय करायचं, कर्कटक मध्ये काय करायचं, तुम्हाला 10 सेंटीमीटर इतकं अंतर घ्या. MN आहे, N आपल्याला माहिती आहे इथे आहे, A मग शोधायचा आहे, इथे ठेवा आणि इकडे काय करायचं कंस टाक. ठीक आहे, असा पूर्ण कंस एवढा टाकत बसायचा नाही, आपल्याला एक पॉइंट शोधायचा आहे. मग अंदाजे आपण ह्याच रेषेवर इथे पॉइंट येणार असं टाकायचं, इकडे भला मोठा इकडे काढत बसायचा नाही. आपल्याला काय मिळाला छेदन बिंदू, तो काय करायचा सरळ खाली. म्हणजे ती पट्टी असल्यामुळे थोडस फुटतंय आणि तुमची रेषा काय येणार सरळ, आणि याला आपण काय येणार ठीक आहे, काढलेलं. आता यांचे काय करू आपण माप लिहून घेऊ. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण MAN काढला. आपल्याला कर्ण आणि एका बाजूची लांबी माहिती होती, हा कर्ण आणि ही बाजू माहिती होती आणि आपल्याला काय त्रिकोण काढला. ठीक आहे. नंतर बघा काटकोन त्रिकोण HTU मध्ये कर्ण SU 5 सेंटीमीटर आहे आणि ST 4 सेंटीमीटर. आता इथे देतानाच सांगितलं आहे हा कर्ण आहे म्हणजेच हा काय असणार आहे खालची बाजू. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे STU आहे म्हणजे टी काय आला पाहिजे आपला काटकोन त्रिकोण. मग टी साठी आपण काय करू, ही बाजू खाली घेऊया ST.
इथे आहे 4 सेंटीमीटर. तिला नाव देऊ आपण लगेच S 4 सेंटीमीटर. इथे 4 सेंटीमीटर असं नाव दिलं. आता SU हा काय असणार आहे कर्ण, म्हणजे SU इकडे येणार, म्हणजे हा T काय आहे आपल्या काटकोन त्रिकोण. हे सरळ आपण हा काढला. इथे आहे काटकोन त्रिकोण. SU किती आहे 5. कर्कटक मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्या आणि इकडे काय करा एक असा अंश टाक. इथे घेऊ टाक. इथे आपल्याला छेदनबिंदू मिळाला आणि तो सरळ रेषेत जोडा. इथे काय येणार आता आहे कर्ण 5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण काटकोन त्रिकोण काढला. एक कर्ण एक बाजू माहिती असताना काटकोन त्रिकोण काढलेला.